नमस्कार मित्रांनो, मी अमित डोईफोडे. वेलकम टू माय युट्यूब चॅनल HD विश्व. मित्रांनो, आज आहे सिरीजचा 5वा दिवस आणि आता सकाळचे वाजले आहेत 5:58 म्हणजे 6 वाजायला आलेत. आम्ही सगळे रेडी झालोय आणि आता आम्ही थोड्या वेळाने खाली उतरतोय. त्रिशा पण आता जसं आंघोळ गेले, सोनाली रेडी झाली आहे, मम्मी रेडी झाली आहे, मी पण रेडी झालोय आणि आता आम्ही निघणार आहे प्रेमाजींच्या दर्शनासाठी. कारण की त्यांचा जो टायमिंग असतो 7:30चा त्यांचा काहीतरी यायचा टायमिंग असतो. कारण की आपण रील्स आणि व्हिडिओमध्ये खूप जणी ठिकाणी आपण बघितले ते जे मॉर्निंगला निघतात आणि दोन्ही साईडला आपले भक्त उभे असतात, त्या ठिकाणी आम्ही आता चाललोय. टचवूड आपल्याला पण आज दर्शन व्हायला पाहिजे, एवढ्या लांबून आपण इथपर्यंत आलोय, तर एक छोटीशी त्यांची झलक भेटायलाच पाहिजे. तर त्यासाठी आम्ही लवकर उठलो मॉर्निंगला आणि विचार केला विदाउट ब्रेकफास्ट करताच आपण निघूया इकडून. आणि थोड्या वेळाने आम्ही चेकआउट करायला पण परत येणार आहे इकडे. आणि आता चला निघूया खाली, बघूया महाराजांचे आज दर्शन भेटतात का. बॅग आहे, पण बॅग जे आहे लगेज ते पण आम्ही आता गाडीतच टाकतोय, कारण की परत यायला किती वेळ. इथून आम्ही आता पार्किंग करणार आहे आणि इथूनच प्रेमानंदजी पुढचे कोणती तरी एक गल्ली आहे तिकडून येतात ते. तर हे सगळे जे भक्त तुम्हाला दिसत असेल ते तिकडेच चालले त्यांच्या दर्शनाला. आता गर्दी बघ किती आहे. तर आता इथे गाडी आपण पार्क करूया, गाडी पार्क करूया आणि त्यांचं दर्शन करूया. आता एंड आहे काय. तर मित्रांनो, इथे एंडला आपली गाडी लागली आहे. इथे एंडला इथे गाडी लावली मी आणि इथून हे सगळे तुम्हाला दिसत असेल चालत चाललेत त्याच दर्शनासाठी सगळेजण चाललेत तिकडे. तर मी पण आता तिकडे पोचतोय. सोनालीला आधीच उतरवलं कारण की इथे थोडीशी ना माती आहे पार्किंगच्या इथे. बोललो परत ते घाण होणार, तर मी आलो थोडीशी पार्किंग करून आणि बाहेर चाललो. आता ठीक आहे, हे चालू भजन प्रेमानंदजी येणार आहे. काय घेतलंय? चाय, कुल्हड़वाली चाय. मजा आहे ना, भारी वाटतंय बरा. लगा लगाई. राधे राधे. सौभाग्य प्राप्त करना है तो यहाँ कोई भी किसी भी प्रकार की गंदगी छोड़ के नहीं जाएगा. और भविष्य में आप इस बात को ध्यान रखें, कोई भी ये पन्नी नहीं खरीदेगा. आप देखो पीछे ये बैठे हुए हैं, ये लोग कितनी अच्छी व्यवस्था है, घर से अपना चद्दर लेके आए. चद्दर को किसी भी बैग में रखेंगे. तो मित्रांनो, इथून प्रेमानंद येतात. हे बघा प्रेमानंदजी आले तिकडे. आप सब अपने स्थानों पे बैठ रहे, खड़े नहीं होना स्टेज में. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला प्रेमाजींचं दर्शन? जेवढा मला जवळून शॉट घेता आला तेवढा मी जवळून ट्राय केला आणि एवढी गर्दी होती ना अफाट त्यांना बघण्यासाठी. फक्त 5 मिनिटाचं त्यांचं दर्शन असतं, पण माणसांनी रात्रीच्या 12 वाजल्यापासून लाईन लावली होती. आम्ही लकीली थोडंसं पुढेच होतो, सोनाली आम्ही सगळे थोडेसे पुढे होतो, म्हणजे एक 2 3 तिसऱ्या लाईनमध्ये आम्ही लोक होतो. आणि दर्शन पण झालं, त्यांचं बघायची जी इच्छा होती ते पण आम्ही बघितली. शॉर्ट्स तुम्ही तो बघितलाच असेल, मी व्हिडिओमध्ये टाकला आहे तो. तर मित्रांनो, आता इथून प्रेम मंदिर आहे तिकडे आम्ही चाललो आणि त्याच्यानंतरला जाणारे श्रीकृष्णाचा जिथं जन्म झालेला मथुरेला, तिकडे आम्ही आता निघणार आहे. तर त्यासाठी हा ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघत राहा तुम्ही. तुमच्यासाठी छोटी छोटी जे इन्फॉर्मेशन मी फिरतोय तिथे मी तुम्हाला पूर्णपणे सांगतोय कसं जायचं, काय करायचं आणि कुठे खायचं. तर आता इथे आम्ही थांबलेलो ती चहा प्यायला. तर इथे आम्ही चहा पिऊन झाला ऑलरेडी आणि व्हिडिओ आत्ताच चालू केला बनवायला, कारण की त्रिशाला मॅगी पाहिजे होती. तर त्रिशाच्या चेहऱ्यावरती बघा ना यांनी काय केलंय. इथे बघा बाबू काय लिहिलंय, हे गरम आहे गरम आहे गरम आहे. तर मित्रांनो, आम्ही आता जस्ट आलो इकडे प्रेम मंदिरला, जिथे आपण आता स्वामीजी भेटलेले. तिकडून एक अर्धा किलोमीटरच्या डिस्टन्सवरती हे मंदिर आहे. एवढं मोठं मंदिर आहे. ह्याच्यामध्ये बोलतात की राधाकृष्णाचं जे काय प्रेमची स्टोरी होती
ते असंच काहीतरी आहे, मला पण कन्फर्म माहिती नाही. तर आतमध्ये जाऊया, विचारूया आपण काय आहे ते. श्रीकृष्णाची इथे बघ ड्रॉइंग पेंटिंग मस्त केली आहे ना बालकृष्णाची. कृष्ण बघ आपलं काय म्हणतात त्याला, काय रे म्हणतात, काय म्हणतात, गोपिका बरोबर कशा आहेत? गोपिका. गोपिका गोपिका त्याच्या मैत्रिणी आहेत त्या. गोपिका म्हणतात त्याला, मैत्रिणी नाही म्हणत. मित्रांनो, एवढी अप्रतिम कला आहे ना या मंदिराची. हे बघा, झूम करून दाखवतो. एवढं छान असं मंदिर आहे आणि एवढं नीट आणि क्लीन ठेवलंय ना इथं या लोकांनी. ऑसम बनवलं, एकदम ऑसम. आणि या छोट्या छोट्या सगळ्या थीम आहेत श्रीकृष्णाच्या लहानपणीच्या मित्रांबरोबर खेळताना. परत इथे एक थीम होती या साईडला, जे लहानपणीची आपण स्टोरी ऐकलेली असतात, ते माखन चोर असतात कसं करतात. परत त्यांच्या रासलीला करतात ते इकडे या साईडला. मस्त ऑसम अशी थीम बनवली या लोकांनी. आणि एवढं छान असं मंदिर आहे ना. समोरचा नजारा बघा मित्रांनो, वॉटरफॉल आहे, श्रीकृष्ण अंघोळ करतानाची अशी इथे थीम आहे. मस्त असं मंदिर आहे. या तुम्ही एकदा व्हिजिट करा मंदिराला. आणि इथे एक तुम्हाला दिसत असेल, इथे झाडांच्या ह्याच्या शेप मध्ये इथे बनवलंय, नाव लिहिलंय कृष्णाल म्हणून, कृपाल म्हणून इथे एक लिहिलंय. आणि एक इथे एक नाव लिहिलंय कृपाल म्हणून. आता आतमध्ये आम्ही एंटर करतोय मंदिराच्या. जे तुम्हाला ह्याच्या बॅक साईड दाखवली ती बॅक साईड होती, आणि फ्रंट साईड इथून आहे जिथे वॉटरफॉल आहे त्याच्यात एक्झॅक्ट समोर एंट्री आहे. तर आतमध्ये चाललोय आम्ही. आणि तुम्ही बघू शकता समोर राधाकृष्णाची मूर्ती आहे. कोरीव काम बघा ना, किती डिटेलिंग मध्ये केलंय. आता हा पिलर बघा आणि ही मूर्ती बघा, किती डिटेलिंग मध्ये याला प्रॉपर वर्क केलंय. प्रॉपर असं डिटेलिंग वर्क केलंय. हा पिलर बघा, वरती पण एवढं ऑसम असं कारिगिरी केली आहे ना. आणि ही जी मूर्ती तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये कशी दिसते, पण ही रिअल मध्ये असं वाटतं ना की रिअल आहे. असं डोळ्याने जर बघितलं तर, कॅमेऱ्यामध्ये माहिती नाही कसं जस्टिस होत आहे, पण डोळ्याने असं समोरून बघितलं की असं वाटतं की रिअल आहे. ही आहे आपल्या राधाकृष्णाची मूर्ती जवळून. मंदिर एवढं मोठं होतं की या मंदिरामध्येच एक कॅन्टीन होतं. तर आम्ही बोललो की थोडासा ब्रेकफास्ट पण करूया. तिकडे फक्त पोहे खाल्लेले. तर आता इथे आल्यावरती आम्ही घेतला डोसा, आणि जे साऊथ इंडियन फूड आमच्या सगळ्यांना आवडतं ते इकडे अवेलेबल होतं. तुला काय घेतलंय? साधा डोसा. तर त्रिशा आता खाणार आहे साधा डोसा. आणि आता ब्रेकफास्ट करून आम्ही डायरेक्ट निघणार आहे मथुरा. मथुरा इथून हार्डली एक 6 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. मथुरामध्ये श्रीकृष्णाचं जन्मस्थान आहे, ते एक मंदिर बघणार आहे आम्ही. आणि देन त्याच्यानंतरला निघणार आहे दिल्लीला. चला तर मित्रांनो, आता नाश्ता करूया आणि भेटत पुढे. तर मित्रांनो, आम्ही आता निघालोय. पार्किंगमध्ये जाऊन गाडी काढली. कमीत कमी आम्ही 4 ते 5 किलोमीटर आतमध्ये चाललोच असेल आरामात. त्याच्यापेक्षा थोडं जास्तच जात असेल. जर तुम्ही येत असाल, प्रिपेअर असाल वॉकिंग करण्यास, तर तुम्ही मंदिर एन्जॉय पूर्ण करू शकता. नाही तर तुम्ही फक्त बॅक साईडने दर्शन घ्या आणि डायरेक्ट निघू शकता. 4 ते 5 किलोमीटर तुम्हाला तो कॉरिडॉर आहे आतमधला. कमीत कमी तेवढा फिरायचाच आहे, तेव्हा तुम्हाला ते पूर्ण मंदिराची थीम समजणार आहे. तर आम्ही आता निघालो मथुऱ्याला. इथून हार्डली 6 किलोमीटर आहे. इकडे चाललोय आता. मित्रांनो, आम्ही आता इथे पोहोचलोय. बघू शकता तुम्ही श्रीकृष्ण जन्मभूमी. इथे श्रीकृष्णाचा जन्म झालेला मथुरा आहे. आणि इकडे कुंभ आहे, ह्याचं नाव काय लिहिलं आहे यांनी, पोत्रा कुंड म्हणून दिलं आहे. हा पूर्ण एक कुंड आहे अशी. आणि हे मंदिरची एंट्री आहे. आता आतमध्ये चाललो आहे आम्ही. आणि दुपारचे आता वाजले, दुपार नाही झाली अजून, सकाळच आहे, 11:30 झाले असतात. लवकर उठलेलो तर सगळं लवकर आमचे झालेत कामं ऑलमोस्ट. तर इथून मंदिर आतमध्ये सुरुवात आहे. व छोटीवाली हो तिकडे लड्डू गोपाल. लड्डू गोपाल. त्रिशा बघ, मित्रांनो हा गेट आहे. आणि इथे इश्यू असा आहे, इलेक्ट्रॉनिक काहीच अलाउड नाही आतमध्ये मंदिरात. तर आम्ही चाललो इकडे मोबाईल सबमिट करायला. सोनाली एक काम कर,
इथे दुकानवाल्याकडे देव्या लॉकर रूम. तर आता हा फायनल शॉट आहे. मोबाईल इथे आता माझे सबमिट होणार आहे आणि डायरेक्ट इथून मंदिरातून बाहेर आल्यावरती तुम्हाला भेटेल. आता मी चला भेटे थोड्या वेळामध्ये. A few moments later. मित्रांनो आत्ता जस्ट बाहेर आलो आम्ही आणि इथून मंदिरची एंट्री होते. मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता, इथेच फोन ठेवून गेलेला. आत्ता जस्ट फोन घेतला मी आणि बाहेर आलो. तर बाहेर यायला आम्हाला कमीत कमी 30 मिनिट्स लागले. 30 पण नाही, एक 28 मिनिटामध्ये आमचं दर्शन झालं. 30 मिनिटाचंच झालं. बाहेर आलो आता, बघूया काहीतरी थोडंसं खाऊया. सकाळचा जो ब्रेकफास्ट केला तो पूर्ण डायजेस्ट झाला. इथे पण चालायचं आहे, पण एवढं जास्त चालायचं नाही आहे की जे प्रेम मंदिर जे होतं तिकडे चालायचं होतं. इकडे कमी चालायचं पण स्टेप जास्त होत्या. आणि आतमधलं दर्शन एवढं भारी होतं. आणि ती ॲक्च्युली आहे ना, आतमध्ये 2 मंदिर आहे. आम्हाला वाटलं एकच मंदिर आहे जे मेन मंदिर होतं ते, पण ॲक्च्युली जी जन्मभूमी आहे, जे जेलमध्ये जे श्रीकृष्णाचा जन्म झालेला, ती ॲक्च्युअल ओरिजिनल जेल अजून पण त्या लोकांनी मेंटेन ठेवली होती. तुम्ही पण या, दर्शन करा कधी ना कधी तरी मथुरेला. आणि इथे सगळे फूड गल्ली आहे. इथे सगळं खाय प्यायचे जे तुम्हाला पाहिजे ते सगळं इथे तुम्हाला भेटणार आहे. कसले श्रीकृष्णाचे. तर मित्रांनो इथे यायला ना एवढं चांगलं नशीब लागतं ना, आम्हाला गर्दी काहीच नाही भेटली. आम्ही आलो तेव्हा पण 2-3 जणांना मी विचारत होतो गर्दी आहे का, गर्दी आहे का, गाडी लावायला पार्किंग आहे का. ते बोलले तुम्ही जावा, आज गर्दी काहीच नाही आहे. आणि ऑलमोस्ट खूप जणांनी मला सांगितलं की आजचा दिवस जो आहे कोणच म्हणजे जास्त टुरिझम आलेलेच नाही आहे. थँक गॉड की आम्ही पण आजच आलो आणि कोणच जास्त क्राऊड नव्हता. नाहीतर ते बोलतात 3 ते 4 तास कमीत कमी जातो दर्शनासाठी. बाहेर आल्यावरती लस्सीचा स्टॉल होता. मी एक घेतली लस्सी, सोनालीने घेतली, मम्मीने घेतली. ऑसम टेस्ट आहे. मला मी सांगितलं इथं काय खाय प्यायचं टेन्शन आपल्याला घ्यायचं नाहीये, कारण की पूर्ण ही फूड गल्ली आहे. सगळं तुम्हाला इथं भेटणार आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. व्हेज, प्रॉपर व्हेज जेवण. परत हे जे आहेत हे आपले काय बोलतात त्याला, पेठे, मथुरे पेठे जे आहेत ते तिकडे. क्योंकि प्रेमानंद महाराज ने ये कहा, मित्रांनो बोर्ड तुम्ही बघितला असेल मुंबईचा, पण मी अजून मुंबईला नाही निघालो आहे. ॲक्च्युली प्लॅनमध्ये थोडासा चेंजेस केला. दिल्ली आम्ही कॅन्सल केलं कारण की सोनाली बोलली की दिल्लीला एवढं काही खास फिरण्यासारखं नाही आहे. तर आम्ही आता निघालो जयपूरला. ऑन द वे आहे हा जो रोड चालला आपला जयपूरला. दिल्ली बडोदा मुंबई असा हायवे होता. तर हा हायवे आपल्याला आता जयपूरला घेऊन जाणार आहे. आणि मी आता इथे थांबलो आहे थोडासा स्नॅक्स खायला, कारण की खूप भूक लागलेली. सकाळी जे आम्ही नाश्ता केला त्याच्यानंतरला काहीच नाश्ता नाही केला आहे. आणि दिल्लीमध्ये पण सोनालीला काय आवडलं नाही, तर ती बोलली चेंज, प्लॅन डायरेक्ट चेंज केला. आम्ही इथे घेतला बर्गर किंग अवेलेबल होता. सगळ्यांनी एक एक बर्गर घेतला. काय जम्बो बर्गर वाटतोय. त्याचा बन वेगळा आहे ना. अरे पण आपण नेहमी घेतो. त्रिशा काय खाते, तुला पण दाखवायचे फ्रेंच फ्राईज. ओके. तर मित्रांनो आता निघालो आपण जयपूरला. मस्तपैकी बर्गर येते आम्ही खाल्ला आहे, पोट फुल झाला आहे. दुपारचं जेवण आजचं काय खाल्ला ऐकलं, फ्रेंच फ्राईज पण हिने खाल्ला. हिला आता प्रत्येक म्हणजे मी जेव्हा पण ब्लॉग्स म्हणजे व्हिडिओ चालू करतो हिला काय नुसता सॉस खाल्लाय, फ्रेंच फ्राईजचे तुकडे थोडेसे खाल्ले आणि पूर्ण तिने सॉस खाल्लाय. तिला सांगायचं आता एक असा सीन झालाय की हिच्या समोर आता ब्लॉग काढायचा नाही, कारण की जेव्हा पण आपण ब्लॉग चालू करणार हिला काही ना काहीतरी बोलायचं असतं. नाही तर ती मला बोलते की सांग मला माझ्याबद्दल सांग अशी बोलते. चला आता रस्ता एकदम खाली आहे आणि आपली स्पीड आहे 80-20 नॉर्मल स्पीड. आणि आता आपल्याला टायमिंग दाखवतोय 2 तास 15 मिनिटे आणि आता वाजले आहेत 7:11. बघूया किती लवकर आपण डिस्टन्स कव्हर करतोय ते. तर मित्रांनो ही जी प्रॉपर्टी आहे हवेली, ह्याचं नाव उमेद रेसिडेन्सी म्हणून आहे.
आणि आम्ही आता जस्ट इथे पोहोचलो आहे आणि चेकिंग करतो आहे. सोनाली आतमध्ये त्याची प्रोसेस करते आहे. तर ही प्रॉपर्टी अशा प्रकारे एक हवेली टाईपमध्ये ही जी थीम आहे बघू शकता तुम्ही. आतमधलं तुम्हाला इंटेरियर दाखवतो मी. झालं सगळं. हॉटेल चांगलं आहे, थँक्यू. तर ही अशी हवेली आहे. हा यांचा वेटिंग एरिया आहे. इकडे डायनिंग एरिया यांचा. हे रिसेप्शन आहे, हे डायनिंग एरिया आहे. जेवायला पण जायचं. तर थोड्या वेळामध्ये येतो, जेवायला जातो आम्ही त्रिशाला घेऊन. परती जायचंय, चल ना बाबा. चल आपण जेवून येऊया, मग तुला दाखवतो. कीज मिलेगा मुझे. तर मित्रांनो, हा आहे आपला आजचा रूम जयपूरमधला. इथून एंट्री होती आणि हा आपला बेड आणि हे आपले वॉशरूम. ही पण प्रॉपर्टी नीट अँड क्लीन आहे पूर्ण. त्रिशा काय चालू आहे तुझं? तो वरती बघा, किती मस्त अशी पेंटिंग आहे, वॉल पेंटिंग. छान अशी कलाकारी केली आहे. मस्त रूम आहे. दिली ऑर्डर, जेवायची ऑर्डर दिली आहे. आम्ही घेतले थाली आणि मम्मीने घेतले दाल खिचडी. सोनाली आणि आम्ही दोघांमध्ये ती थाली संपवणार आहे आता. ऑलमोस्ट झालीच आहे. एक लास्टची चपाती उरल्या. राईस, पुलाव आहे आणि डाळ आहे. स्वीट सोनाली खाणारे आणि ह्या 2 सब्जी होत्या. त्रिशा, तर चला तर मित्रांनो, खाणं पिणं आमचं झालं डन. डिनर झाला मस्तपैकी. एकदम मस्त जेवण होतं ते, आम्हाला खूप आवडलं. आणि तिथे जे ओनर होते त्यांना पण आम्ही सांगितलं, रिव्ह्यू दिला त्यांना. खूप छान जेवण होतं ते. तर मित्रांनो, आता जस्ट घरी आलो आणि विचार केला आता ब्लॉग पण तर घरी रूम वरती आलो आणि विचार केला ब्लॉग पण आता इथेच एंड करतो, कारण की खूप जाम थकलो आम्ही लोक ट्रॅव्हलिंग करून जाम थकलोय. तर चला तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आय होप सो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. ब्लॉग मध्ये तुम्हाला काय आवडलं ते प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, प्रेमानंदजींना आपण आज भेटलो, तर त्यासाठी कमेंट्स मध्ये राधे राधे करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला, टाटा, बाय, गुड नाईट.